शहरात वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी अमरावती शहर गुन्हे शाखेने अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या इस्मांविरोधात मोठी कारवाई करत 3 आरोपींना ताब्यात घेतले आहे। या कारवाईत 3 धारदार लोखंडी चाकू जप्त करण्यात आले असून संबंधित आरोपींविरुद्ध आर्म ऍक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे। पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल वर आणि दिनेश दहातोंडे यांच्या नेतृत्वाखाली ही विशेष मोहीम राबवण्यात आली। फैजलपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हिंदू स्मशानभूमी परिसरात गुणवंत बाबा मंदिरासमोर महेश कृष्णा खोब्रागडे वय वर्ष 22 राहणार लुंबिनी नगर हा धारदार चाकूसह संशयास्पदरित्या फिरताना आढळला। त्याच्याकडून एक चाकू जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यानंतर ऑक्सिजन पार्क समोर अक्षय संजय गवई वय वर्ष 29 राहणार जय सियाराम नगर हा हातात चाकू घेऊन नागरिकांमध्ये दहशत निर्माण करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला पकडून एक चाकू जप्त केलाय। दरम्यान नागपूर गेट हद्दीतील मसानगंज परिसरात तडीपार आदेशाचे उल्लंघन करत फिरणारा अहसान खान हसन खान वय वर्ष 23 राहणार गुलिस्ता नगर यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले। त्यांच्या अंगझडतीत एक धारदार चाकू आढळून आला। त्याच्यावर आर्म ऍक्ट अंतर्गत तडीपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या संपूर्ण कारवाईत गुन्हे शाखेच्या युनिट 1 व युनिट 2 च्या पथकाने समन्वयाने काम करत शहरातील अवैध शस्त्रांवर मोठा धाक निर्माण केला आहे। अमरावती शहर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलंय की अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या किंवा संशयास्पद हालचाली करणाऱ्या व्यक्तींबाबत तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी व बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनल अमरावतीला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। संपर्क करा संपादक नितीन पाटील मुळे। संपर्क क्रमांक 9921589663।